श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. दिवाळी ही जवळ आलेली आहे. सर्वांची दिवाळीची लगबग चालू झालेली आहे. तर बघा, दिवाळी ही सुरुवात होते वसुबारसपासून, म्हणजे 9 नोव्हेंबरपासून यावर्षी दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी ही 5 दिवसांची असते. तर बघा, वसुबारसपासून सुरुवात होते. तर वसुबारसपासूनच आपण घराच्या बाहेर घरामध्ये दिवे लावायला चालू करत असतो. वसुबारसच्या दिवशी पहा, गायीची आपण पूजा करत असतो. गाई घोरऱ्याची बारस असं म्हटलं जातं. आणि मग त्या दिवशी आपण गाईला ओवाळतो, गाईला घास खाऊ घालतो. बऱ्याचशा गोष्टी आपण गाईला करत असतो. गाईच्या तिथे सुद्धा आपण एक दिवा लावत असतो. आता बघा, दिवाळीचा दुसरा दिवस. तर दुसरा दिवस आहे धनतेरस. तर धनत्रयोदशी हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी धनत्रयोदशीला बघा, आपण कुबेर देवता, माता धन्वंतरी, त्याचबरोबर माता लक्ष्मी अशा देवांची पूजा आपण करत असतो. आणि ह्या पूजासोबतच आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे असतात. तर या धनतेरसच्या दिवशी आपल्याला 3 ठिकाणी धने ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या घरातली जी दारिद्र्य आहे, गरिबी आहे, ती दूर होईल आणि आपल्या घरामध्ये भरभराट निर्माण होईल. त्याचबरोबर तुम्ही 7 पिढ्या धनांच्या बाबतीमध्ये धनामध्ये लोळताल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तुम्हाला हे धने कुठे ठेवायचे आहेत, कसे ठेवायचे आहेत, याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते तुम्ही प्रेस करा. धनत्रयोदशी ही या दिवशी खूप महत्त्वाची खरेदी केली जाते. तर बघा, या दिवशी आपण घरामध्ये लक्ष्मी माता तसेच लक्ष्मी गणेशची मूर्ती, दिवशी सोनं चांदी, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्वरूप मानणारा जो झाडू असतो तो आपण खरेदी करत असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण हे धने आहेत तर हे सुद्धा खरेदी करून आणत असतो. बऱ्याचशा गोष्टी ह्या धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्या जातात. तर पहा, धनतेरसच्या दिवशी आपण कुबेर पोटली जी आहे तर ती सुद्धा खरेदी करत असतो. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पावलं, त्याचबरोबर बऱ्याचशा घरामध्ये ज्या आपण लावणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सर्व लाइटिंग्स वगैरे सर्व आपण या दिवशी खरेदी करत असतो. तर असं म्हटलं जातं, या दिवशी जी आपण सोने चांदीची खरेदी करू त्याच्या दुप्पट आपल्या घरामध्ये सोनं चांदी येतं असं म्हटलं जातं. आता बघा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला धनप्राप्ती करण्यासाठी करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा मग लक्ष्मी घरामध्ये येत आहे परंतु तू टिकून राहत नाही, तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही खूप सारे कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या घरामध्ये म्हणावा असा मोबदला मिळत नाही. म्हणजेच तुमच्या घराची प्रगती ही थांबलेली आहे आणि ती प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, तुमच्या घरामध्ये जेवढा पैसा येतो त्याच्या दुप्पट तुमचा पैसा जर खर्च होत असेल तर तुमच्या हातामध्ये अलक्ष्मी आहे किंवा मग तुमच्या घरामध्येच अलक्ष्मी आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. कारण अलक्ष्मी जर घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याच भराची बरकत राहत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आणि ती घरामध्ये आली की लगेच तिला वेगळ्या वाटा फुटतात आणि ती निघून जाते. तर असं जर आपल्या घरामध्ये होत असेल तर बघा, तुमची एखादी इच्छा आहे, तुम्हाला बऱ्याचशा माणसाच्या भरपूर साऱ्या इच्छा असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. कुणाकुणाला असं वाटतं माझं एक छानसं मोठं घर व्हावं, त्याचबरोबर प्रत्येकाचीच आपली एक इच्छा असते आणि कुणाला आपल्या घरासमोर गाडी असावी वाटते. बऱ्याचशा इच्छा असतात. तर ह्या इच्छा पूर्ती करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. खूप प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, मागच्या दिवाळीला ज्या लोकांनी हा उपाय केलेला आहे तर त्यांना याचा खूप सारा मोबदला मिळालेला आहे. म्हणजे याचा खूप सारा अनुभव आलेला आहे आणि त्यांची खूप सारी प्रगतीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे.
आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे धणे. तर हे धणे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते धणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे धणे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करायचे आहेत. तर बघा, ही धणे जी आहेत तर ती आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच खरेदी करून आणायची आहेत. कारण इतर वेळेस आपण सोनं चांदीची खरेदी करत असतो आणि ह्या धण्याला सुद्धा आपल्याला तेवढेच महत्त्व आहे की ह्या धनतेरसच्या दिवशी धन आपल्या घरामध्ये खरेदी करणं म्हणजे सर्वात मोठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन येणं. आता बघा, हे धणे आपण सकाळी खरेदी करून आणल्याच्या नंतर धनतेरसची जी पूजा आहे तर ती आपण संध्याकाळी करत असतो, म्हणजे प्रदोष काळामध्ये करत असतो. 6:30च्या नंतर लक्ष्मी येण्याच्या टाईमला आपण ही पूजा करत असतो. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता, त्याचबरोबर कुबेर देवता या सर्वांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. बघा, धनतेरसची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे, त्यामुळे तो सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. आता बघा, ही पूजा आपण मांडल्याच्या नंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये एक दिवा घ्यायचा आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत. आता बघा, आपण जी पूजा मांडलेली आहे पहिल्यांदी त्या पूजेला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आता बघा, आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे, जो आपल्या घरामध्ये लक्ष्मी कमवून आणतो, ज्याच्यामुळे आपलं घर चालतं, आपल्या गरजा पूर्ण होतात, तो जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाला आपल्याला तिथे बसवायचं आहे आणि पूर्व पश्चिम त्यांचं तोंड करायचं आहे आणि त्यांना ओवाळायचं आहे. आणि मुठभर धणे जे आहेत हे धणे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि जे आपला कर्ता पुरुष आहे घरातला त्याच्या डोक्यांवरून आपल्याला हे धणे 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. आणि ओवाळत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः. तर त्या व्यक्तींच्या म्हणजे जे कर्ते पुरुष आहे घरातले त्यांच्या डोक्यावरून घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे गोल 7 वेळा फिरवून आपल्याला हे धणे ओवाळून घ्यायचे आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री असू शकते कर्ता पुरुष, किंवा मग पुरुष असू शकतो, किंवा दोघंही कमवत आहेत तर मग दोघांच्याही डोक्यांवरून असं आपल्याला करायचं आहे. तर बघा, ही जी धणे आपण ओवाळून घेतलेली आहेत तर ती आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहेत आणि त्या वाटीमधून आपल्याला 7 धणे घ्यायचे आहेत. हे 7 धणे वेगळे करून आपल्याला एका लाल कपड्यामध्ये घ्यायचे आहेत किंवा मग एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये सुद्धा तुम्ही बांधू शकता. बघा, लाल कपड्यामध्ये बांधू शकता किंवा मग एखादी पुडीमध्ये बांधा. त्यामध्ये आपल्याला एक कापूर टाकायचा आहे आणि ही जी धन आणि जी कापराची वडी आपण घेतलेली आहे ती लाल कपड्यामध्ये टाकलेली असेल किंवा मग तुम्ही पुडीमध्ये बांधलेली असेल तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ही जी पोटली आहे म्हणजे हे जे 7 धणे आणि एक कापराची वडी त्याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे ती आपल्याला आपले जिथे पैसे आपण ठेवतो, महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवून द्यायची आहे. पूर्ण वर्षभर आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे हे जी पुडी आहे किंवा ही पोटली आहे तर ती आपल्याला त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. पूर्ण वर्षभर पुढच्या वर्षी जेव्हा धनतेरस येईल त्याच वेळेस ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे आणि परत अशी पोटली. आता बघा, आपण ही पोटली जी आहे तर ती पुढच्या वर्षी पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे आणि त्या जागेवर परत अशी ही दुसरी पोटली बनवून आपण ठेवायची आहे. तर असंच आपल्याला करायचं आहे. आणि अमावस्या आणि पौर्णिमा असेल महिन्याची तर त्यावेळेस फक्त त्या पोटलीला आपल्याला धूप अगरबत्ती दाखवायची आहे. असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची भरभराट होईल आणि तुम्हाला वर्षभर कशाचीही कमतरता पडणार नाही. तर बघा, आपल्याला अजून 7 धणे काढायचे आहेत. तर हे 7 धणे आपल्याला परत त्या वाटीतून काढायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि आपण कापूर जाळण्याचं जे भांडं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ह्या आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला ह्या 7 धणे आणि ह्या कापराच्या वड्या पेटवायच्या आहेत. या वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे बघा, तुमच्या घरातली जी अलक्ष्मी आहे तर ती घराबाहेर जाईल, घरातली नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट निर्माण होईल. अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे. आता बघा, आपल्याला तिसरा उपाय काय करायचा आहे तर तिसरा आपण परत एकदा 7 धणे घ्यायचे आहे आणि ही 7 धणे आपल्याला आपल्या एका पुडीमध्ये बांधायची आहेत आणि ती पुडी आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे. आता बघा, उत्तर दिशेला ही पुडी ठेवताना त्याला कुणाचा हात लागणार नाही, वर्षभर ती पुडी तिथेच राहील अशा पद्धतीने आपल्याला ती पुडी ठेवायची आहे.
तुम्ही एखाद्या कपाटाच्या वर ठेवू शकता किंवा मग तुमची जिथे व्यवस्थित जागा आहे किंवा लेफ्ट आहे उत्तर दिशाला, तर मग अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. व्यवस्थित एखाद्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा मग तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ठेवा. आता बघा, जे ओवाळून झालेले धणे आहेत, तर त्यातले जे उरलेले धणे आहेत आपले, तर ते आपल्याला काय करायचे आहेत, तर ते आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहे. तर बघा, आणि त्याला रोज आपल्याला पाणी घालायचं आहे. जसे जसे धणे वर येतील तशी तशी कोथिंबीर तयार व्हायला लागेल. जसं जसं धणे वर येतील, जसे जशी कोथिंबीर वर येईल, तसे तसे तुमच्या घराची भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य निर्माण होईल. धनाबद्दलच्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही. भरभराट निर्माण होईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर असा हा उपाय आपल्याला धनतेरसची पूजा मांडल्याच्या नंतर करायचा आहे. तर ही कोथिंबीर उगवून आल्याच्या नंतर ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये रुचकर जेवण बनवण्यास वापरू शकता. तर असा हा मुठभर धण्यांचा उपाय आपल्याला धनत्रयोदशीला आपल्या घरामध्ये धनधान्य निर्माण होण्यासाठी, धनांची भरभराट होण्यासाठी आपल्याला करायचं आहे. आपल्या पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला करायचं आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.